नमस्कार घरच्या इंदूरवासियांनो. हे डम्पिंग यार्डचा कचरा ज्या लोकांना त्रास होत आहे, ह्या 2 दिवसा पहिले माणिगड गेट समोर जे ट्रक पकडले होते, लोक गेल्यानंतर रात्री ते प्लॅन्टच्या आतमध्ये जाऊ दिले. तुम्हाला तक्रार द्यायची असेल तर प्लॅन्टचे पूर्ण गेट बंद करा आणि स्ट्राईक झाल्याशिवाय ते होत नाही. लोकनेते प्लॅन्टसोबत मिळू नये ना. आमची मनमानी प्लॅन्ट समोर चालत नाही. जो व्यक्ती समोर जाते त्या लोकाला घरी बसवून देते, त्या लोकांना सपोर्ट करा. तुम्ही अशा वेळी समोर येता की त्या प्लॅन्टची समस्या राहत नाही, गावाची राहते. तेव्हा लोकनेते अशा वेळी येते का पैसे खायचे आहे प्लॅन्टकडून, त्यावेळी आणि पोलीस कर्मचारी बी प्लॅन्टकडूनच आहे. तुम्हाला सहकार्य करायचे असेल तर एखादा व्यक्ती न ड्युटी घेता घरी बसवते, त्यावेळी तुम्ही या आणि स्ट्राईक करा. गावाला एक व्हावं लागते. पैसा कमावणारा कमवत आहे आणि जिथं 20-20, 25-25 वर्ष झाले तो व्यक्ती आपला रक्त जिरवून काम करत आहे आपल्या फॅमिलीसाठी. तुम्ही सहकार्य करा. ना बाहेरची म्हणजे बाहेरच्या युनियन कंपनीला मान्य करा. कंपनीचे जे मनमानी जे आहे ते चालू नका देऊ. मी एक सहकारी आहे गडचंदूरचा, मला हटवून दिला तरी मला फरक पडत नाही. जो सामोर येते त्या माणसाला हटवून देते. या लोकाला फायदा होते आणि आपल्या लोकांचं, मराठी माणसाचं नुकसान होते. या लोकांचा फायदा झाला नाही पाहिजे. जे बाहेरून येऊन काम करते आणि गडचंदूरचे लोक जे आहे ठेकेदारीमध्ये आणि सप्लायमध्ये, त्या लोकांना साहेब लोक दबावामध्ये ठेवून काम करून घेते. धन्यवाद मित्रांनो. सहकार्य करा, लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.